लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस वागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई माझी हिरकली गेली, माझी धारवाडी गेली। देवा परमेश्वरा, काय अवस्था झाली। माझ्या नवऱ्याचं पोट कमी करण्यासाठी हे चायनीज नूडलचं मशीन आणलं होतं मी, पण माझ्या नवऱ्याने त्याची काय अवस्था केली। देवा परमेश्वरा, काय आहे देवा। अभिलाषा, तू ते साड्यांचं काय म्हणालीस? मी असं बोलले का? अगं आता नाही का इथे तू काहीतरी म्हणाली साड्या चोरीला गेल्यावर काहीतरी ते इरकली धारवाडी असं काहीतरी। अहो तसं काहीच नाहीये, माझ्याकडे कुठून आल्या तेवढ्या महागड्या साड्या। मला तर अजून रडायचं होतं, पण तुम्ही मला थांबायला सांगितलं म्हणून मी थांबले। मला तर झोप पण आली। अहो मी जाऊन झोपते। अगं पण हे मशीन उद्या 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 बघूया। हा, मला झोप आली, तुम्ही पण झोपा। गायत्री, अगं एवढा कसला विचार करतेस? खेळ ना। काय ग, आज खेळामध्ये अजिबात लक्ष नाहीये तुझं। अगं तुझ्या राजाच्या आसपास कोणीही फिरकू नये म्हणून तू रोज नव्या नव्या चाली रचतेस, सतत दक्ष असतेस। आणि काय केलंस हे? तुझा राजा सरळ ओपन करून दिलंस की मला। काय झालंय? कसला विचार करतेस? मी अभिलाषा आणि काशीच्या अशा वागण्याचा विचार करतेय। म्हणजे त्या नेमकं असं का वागतायत हे मला अजूनही कळलेलं नाहीये। गायत्री, त्या दोघींच्या मनात काय चाललंय ह्याचा आत्ता विचार करून आपण प्रत्येक वेळेला स्वतःलाच का त्रास करून घ्यायचा? त्यांच्या मनात जे काही चाललंय ते समोर आल्याशिवाय राहणार नाही। चला, आज राणी साहेबांचं लक्ष नाहीये। सॉरी। काय आई, तुला कशा आयडिया सुचत नाहीयेत ग? मग आता मी कोणाकडे जायचं? भूक लागली म्हणून सुचत नाही। अगं आई, आत्ताच्या आत्ता जा स्वयंपाक घरात आणि 2-3 भाकऱ्या खाऊन घे आणि मग मला कळव बरं का? हा, मी वाट पाहते तुझी। हा बर। ही आई पण ना, मला जेव्हा तिची जास्त गरज असते ना तेव्हाच तिला भूक लागते। कॅश, क्या लवकर कशी उठलीस? उठण्यासाठी आधी झोप तर लागली पाहिजे ना। आपल्या बाबतीत जे काही घडतंय ना त्यामुळे मला रात्रभर झोप नाही लागली। मग काय ठरवलंयस? काय करणार आहेस पुढे? वहिनी, मी ठरवलं आता, आपल्या ज्या वस्तू गायब झाल्यात ना त्या आता आपणच शोधायच्या। हा, ह्या वस्तू सासूबाईंनीच कुठेतरी घरात लपवल्या असणार आणि घरात लपवलेल्या वस्तू शोधायला जास्त वेळ नाही लागणार वहिनी। एवढी मेहनत करायची तुम्हाला काही गरज नाही।
तुम्ही दोघी याच 2 पिशव्या शोधताय ना? याच 2 पिशव्या लपवल्या होत्यात ना तुम्ही? आणि या पिशव्या लपवण्यावरून जर तुम्ही गायत्रीला दोष देत असाल तर तसं नाहीये. तुमचा खरा गुन्हेगार मी आहे, गायत्री नाही. तुम्ही लपवलेल्या या दोन्ही पिशव्यांमध्ये काय आहे ते मला खरंच माहिती नाही. ज्या अर्थी तुम्ही ह्या 2 पिशव्या लपवल्यात, घरातल्या सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आलात, त्या गिफ्ट देण्यामागे काहीतरी न पटण्यासारखी कारणं सांगतात, त्या अर्थी या सगळ्यामागे गडबड नक्कीच आहे. आतापर्यंत तुमच्या वागण्याचा गायत्री आणि मीराला खूप त्रास होत होता, म्हणून मी त्यांना ह्यातलं काहीही सांगितलेलं नाहीये अजूनपर्यंत तरी. पण मला मात्र कळायला काय आहे हे सगळं सांगा. आबा हा, आणि नुसतं सांगू नका. या पिशव्यांमध्ये काय आहे ते मला उघडून दाखवा. हं? आबा त्या पिशव्यांमध्ये असं काहीच महत्वाचं नाहीये. नाही म्हणजे आबा, वहिनींना असं म्हणायचं होतं की नेहमीच्याच वस्तू आहेत. तुम्ही आता माझी समजूत घालत बसणार आहात की या पिशव्यांमध्ये काय आहे ते दाखवणार आहात? अरे यात तर फक्त मेकअपचं सामान आणि साड्या आहे. यात लपवण्यासारखं काय? गप्प का आहात तुम्ही? आज तुमच्यावरती ही वेळ का आली आहे? म्हणजे एखादी गोष्ट समजा आपल्याला मिळाली नाही तर ती गोष्ट आपण इतरांपासून लपवून ठेवतो, पण तुमच्या नशिबानं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर भरभरून मिळालेल्या आहेत. तुम्हाला एखादी अशी गोष्ट घ्यायची असेल तेव्हा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला पैसे दिलेले आहेत. समजा त्यांनी दिले नाही तर तुम्ही माझ्याकडून हक्कानी मागून घेतलेले आहेत. मग असं असताना हे का? आता तर आम्ही घरच्यांच्याच भल्याचा विचार करतो आणि गिफ्ट वगैरे हा त्याचाच एक भाग होता. आणि दुसऱ्यांना दिलेल्या वस्तूबद्दल काही बोलायचं नसतं हे तुम्हीच शिकवलं होतं ना आबा, म्हणून आम्ही काही बोललो नाही. हा हो. अच्छा, नाही मग तुम्ही आत्यांकडे जे वागलात त्या मागे नक्की काय होतं? त्यावेळेला नक्की कुणाच्या भल्याचा विचार केला होता तुम्ही? आबा तुम्हाला हे कसं? मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये, पण आत्याच्या घरी तुम्ही जो काही गोंधळ घातला तो मला सगळा कळलेला. फक्त त्यावेळेला मी काहीही बोललो नाही, कारण त्यावेळेला तुम्हाला पश्चाताप झाला होता म्हणून. पण आता आज कळतंय की त्यावेळचा तुमचा पश्चाताप सुद्धा तुमच्या मोठ्या ढोंगाचा एक भाग होता. तुमच्या या अशा वागण्यामुळे माझ्या पूर्वीच्या सुना मला कधी मिळणार आहेत? आबा प्लीज असं काही बोलू नका ना. आबा हो, खर तर आत्याकडे आम्ही चुकलो. खर तर मला चुकवलं गेलं नाही, म्हणजे खर तर मी चुकायला नको होतं, पण मला चुकवलं गेलं ते. आता मला तुम्ही दोघींनी खरोखर एक गोष्ट सांगा, या सगळ्या मागे नक्की काही कटकारस्थान चाललेलं आहे?
तुम्ही दोघी इथे आहात? मी तुम्हाला घरभर शोधते. आई काही काम होतं का? काम असेल तर मला सांगा, मी करते. हो मी पण तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा. काम असं काहीच नव्हतं. फक्त अभिलाषा, मी तुला हे सांगायला आले की तुला खाली कोणीतरी भेटायला आलंय. तुझ्या बँक अकाउंट बद्दल त्यांना काही माहिती हवी. काशी तू पण जा. अभिलाषाला जे भेटायला आलेत त्यांना काही चहा कॉफी सरबत वगैरे हवं असेल तर बघ, कारण मीरा ऋषी बरोबर बाहेर गेली. हो आई. हे काय करताय? हे कशाला घेऊन जाताय? सामान काही कोणी नेणार नाहीये कोणी? नाही 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 नाही, आम्ही घेऊन जातो. अगं मला कल्पना आहे तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात वगैरे सगळं, पण मला हे कळत नाही की तुम्हाला अभिलाषाचा अकाउंट नंबर कशासाठी हवा होता? काय नाही, जे काही बोलताय ते थोडं मोठ्यानं बोला. हा, तुम्हाला आजोबा तुम्हाला अभिलाषाचा अकाउंट नंबर कशासाठी हवा होता? अरे हो हो, माउंट माउंट नुसतं माउंट नाही, माउंट बॅटन नाव होतं त्या गोऱ्या अधिकाऱ्याचं. आम्ही इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला तर त्यांनी आमच्या विरुद्ध पकड वॉरंटच काढलं. कॅश, मला तर भीती वाटायला लागली. ते कोण असेल तो माणूस आणि तो माझ्या अकाउंट बद्दल का विचारतोय? आता तुम्हाला कसं सांगू, आपला खेळ आता संपलाय. तो माणूस तुमचं अकाउंट तपासण्यासाठी नक्कीच बँकेमधून आला असणार. ग कॅश, बोल ना काहीतरी. आणि जे काही बोलशील ते चांगलं बोला, म्हणजे माझ्या मनाला बरं वाटेल असं काहीतरी बोल. म्हणजे वहिनी, खाली गेल्याशिवाय नक्की काय प्रकार आहे ते कसं कळेल ना आपल्याला. त्याच्यासाठी खाली जावं लागेल. असं आपण बरं बरं बरं, तू माझ्या बरोबर राहा, म्हणजे तेवढाच आधार. हो हो हो. कॅश, आता इथून लवकर सटकायला हवं, नाही आता यांच्या अंगाशी आल्यावर लहान मुलासारखं तुझ्याकडे बोट दाखवत राहतील. त्यानंतर सगळं काही फिनिश. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. सॉरी गायत्री. सॉरी कशाबद्दल? अभिलाषा आणि कॅश बद्दल मला सगळं माहिती होतं, तरी सुद्धा ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली, म्हणून सॉरी. सॉरी म्हणायची काही गरज नाही, कारण तुमच्या जागी मी असते तर मी हेच केलं असतं. त्या अशा का वागतायत हे आधी जाणून घेतलं असतं आणि मगच दुसऱ्याशी बोललं असतं. मी सुद्धा आता त्यांना तेच विचारत होतो. त्यांना त्यांच्या या वागण्याची लाज वाटते, पण त्या तसं का वागल्या हे मात्र सांगता येत नाही. याचं उत्तर खाली येऊन बसलेलं आहे. म्हणजे चला खाली, मग येईल तुमच्या लक्षात. काय तिथे काय करतेस? काशी कुठे? कॅश, ती येते तर तू चल ना पुढे. इथे काय करतेस उभे राहून? बोलवलंय ना तुला त्यांनी? हो. मग नमस्कार, मी विनायक रत्नपारखे. काय सांग. आमचे आबा विनायक रत्नपारखी. ही अभिलाषा रत्नपारखी आहे. तुम्हाला जे काही विचारायचं ते तिला विचारा. काय ही अभिलाषा रत्नपारखी आहे. तुम्हाला जे काही विचारायचं ते तिला विचारा. तू स्वतःला कोण समजते? नाही, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. तू तुझं बँकेचं पासबुक घेऊन ये. नाही आजोबा, मला हेच म्हणायचं होतं की तू. जमणार नाही. आता त्या स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी सांगायला मला वेळ नाहीये. तू ताबडतोब तुझं बँकेचं पासबुक घेऊन ये जा.
कळत नाही ते बँक अकाउंटचं आता इथे काय माउंट नुसतं माउंट नाही तर माउंट बॅटन नाव होतं त्या गोऱ्या अधिकाऱ्याचं. आम्ही जेव्हा इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला ना त्या आमच्या विरुद्ध त्यांनी अटक वॉरंट जारी केलं आणि अटक करण्यापूर्वीच त्यांनी आमच्या विरुद्ध मोठमोठी कलम लावली. अरे पण आम्ही असे थोडेच ऐकतोय, पण लपून छपून आमची कारवाई सुरूच होती. मग आम्ही ठरवलं की इंग्रजांची सगळी यंत्रणाच उद्ध्वस्त करायची. मग आम्ही त्यांच्या एका पोस्ट ऑफिसवर हल्ला केला. तिथे खूप लोकांचे भरपूर असे पासबुक होते. ते सगळे पासबुक आम्ही जाळून टाकले. अरे हो, त्या पासबुक वरनं आठवलं मी ती अभिलाषा प्रथमेश रत्नपारखीचं पासबुक बघायला इथे आलोय. ती कुठे आहे? तिला बोलवायचं सोडून तुम्ही माझ्या गप्पा कसल्या ऐकताय? बोलवा तिला लवकर. आत्ताच्या आत्ता कान धरून 100 उठा बशा काढ. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? उठा बशा काढ. अहो आजोबा, अहो हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही तिला उठा बशा का काढायला लावताय? अहो तुम्ही त्यांना काहीही विचारू नका. मी तुम्हाला सांगते खरं काय ते. त्यांना काहीतरी विचाराल आणि ते काहीतरी भलतच सांगतील तुम्हाला. काही भलत असेल तर सांगणार नाहीये मी. बॅटरी मगाशीच बदललीये मी. हा मी तुम्हा सगळ्यांना खरं काय ते सांगते. हा खरं काय ते सांगते तुम्हा सगळ्यांना. माझ्या राशीत ना धनयोग आला होता. तेव्हा या दानशूर आजोबांनी माझ्या बँक अकाउंट मध्ये 1 लाख रुपये जमा केले. आणि त्याच पैशांचं आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट घेतलं. त्याचबरोबर मी माझ्यासाठी महागड्या साड्याही घेतल्या आणि कॅशने स्वतःसाठी महागडं मेकअपचं सामान घेतलं. मग तुम्हा कोणाला संशय येऊ नये म्हणून आम्ही ते लपवून ठेवलं होतं. पण आजोबा तुमचे आभार मी कसे मानावे ना तेच मला कळत नाहीये. नाही तुमच्यासारखी लोक ना या जगात खूप कमी असतात. हो तुमच्यामुळे हे जग चाललंय. हो नाही खरंच मला आता फक्त एकच म्हणायचंय की खूप खूप आभार माझ्या बँक अकाउंट मध्ये 1 लाख रुपये जमा करण्यासाठी. आज गांधी जयंती आहे का? नाही मग ही भाषण का देत होती? अहो नाही आजोबा, ती भाषण देत नाहीये. तुम्ही तिच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये टाकले म्हणून तुम्हाला धन्यवाद म्हणते. धन्यवाद दानशूर म्हणते. मी पैसे कोणालाही दान केलेले नाहीत. एका मोठ्या संस्थेनं दिलेली पुरस्काराची रक्कम होती ती. पण बँकेच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हिच्या अकाउंट मध्ये ते ट्रान्सफर झाले. आणि ही चूक बँकेच्या लक्षात येण्याआधी हिने ते पैसे काढले. खरं तर ते बँक कर्मचारी हिच्या घरीच हिला शोधत येणार होते. पण मीच म्हणालो की मला बघायचे ही अभिलाषा प्रथमेश रत्नपारखी कोण आहे ती. चुकून दुसऱ्याचे पैसे असे परस्पर ताबडतोब काढून घेणे हा माझ्या दृष्टीने मोठा गुन्हा आहे. आणि ह्या गुन्ह्याला शाबास आहे. ताबडतोब उठा बशा काढ, नाहीतर मी पोलिसात जायला कमी करणार नाही सांगून ठेवतो. सासूबाई